अध्याय 19. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. त्या सोलापुरी हिंदुस्थानी ब्राह्मण होता एक सदाचार संपन्न. राजसेवा करूनी उदरमरण सात्विकपणे करीत असे. तयाचे मुकुंद ऐसे नामाभिधान, राजसेवानिष्ठ नीतिमान. स्वामी राज असतील तेथे जाऊन नित्य दर्शन घेत असे. नित्य नेमे दर्शनासी जावे, श्री गुरु समर्थांसी विनवावे. मजला संसारातून सोडवावे, करावे आपणा समान. मग आज्ञा प्रीती करुणाकर, वासना रहित होनी सत्वर. सर्व संग परित्याग खरोखर, करीती शीघ्र सुख प्राप्ती. ब्रह्मवेत्ते श्री गुरु कृपा जने करून, दिव्य समदृष्टी विश्वात्म स्थिती अनुभविन. पुढे उपाधीन लागावी म्हणून, रूढ मौन धरिले मुकुंदे. श्री गुरुदेव दत्त स्वामी दिगंबर अक्कलकोटासी गेल्यानंतर मुकुंद मौनी बुवा श्री सिद्धेश्वर देवालयात राहिले एकीकडे. बुवावरी झाल्याने गुरुप्रसाद, अंगी उद्भवला नाही क्रोध विषाद. अक्रोध वैराग्य जितेंद्रिय अमद, शांती दया युक्त बुवा वसती. असो ऐसी देव साधू संत चरित्रे, व्यवतारक परम पवित्रे. नित्य श्रवण पठण मात्रे, दुरित नाशन होतसे. सोलापुरी शेवटपर्यंत मौनी बुवा सिद्ध होते प्रख्यात. तात्पर्य गुरुकुलवास सर्वहित दायक निश्चित असे हो. म्हणून गुरुसंग सर्व काळ अवश्य व्हावा सुनिर्मल. जेणे सुटे भव पाशजाल, मोक्ष हाता येतसे. सोलापुरी असता स्वामीराज, दर्शना येतसे लोकसमुदाय. भिन्न भिन्न बुद्धीचे अभिप्राय, म्हणती कारणिक पुरुष हे. येथील जनस्वामी समर्थांस, प्रार्थिती त्या ग्रामी कराहो निवास. बहुश्रेयस्कर आपण आम्हास, त्रिविध तापहारक आहाकी. योगीराज देती प्रशस्त उत्तर, अक्कलकोट स्वस्थान प्रज्ञापूर. तेथे आम्ही जाऊनी सत्वर राहू स्वस्थ आनंदे. त्या प्राण प्रज्ञापुरात आमचे वसतिस्थान ज्ञानप्रद साचे. इंद्रिय देवता आप्तवर्ग जीवाचे, ऋणानुबंधी असती ते. आमचे अनन्य भावे चिंतन, आणि जे करीती भक्त सेवन. त्या प्रिय भक्तांच्या प्रतिज्ञे करून, योगक्षेम वाहतो सर्वदा. गृहस्थाश्रमी निष्काम सन्मर्तन, असावे सर्व भूतांचे हित साधित. आयसे बोधुनी स्वामी गुरुदेव दत्त, अलख म्हणून निघाले. जन करीती साष्टांग नमन, वारंवार सद्यश करीती वर्णन. स्वामी महाराजांचा जय जयकार गरजून, गेले आपापल्या गृही. मनोवेगवत योगेश्वर तत्काळ, अक्कलकोटी बुधवार पेठेजवळ. खंडेराय देवालयाच्या ओट्यावर दयाळ, यवनी बैसले प्रथम. पाषाण निशंक उशासी घेऊनी, योगीराज निद्रेस तया स्थानी. क्रमिली स्वेच्छे सारी रजनी, समजले शुभवृत्त लोकासी. दुसरे दिवशी झाला प्रातःकाळ, अश्विन शुक्ल षष्ठी दिन मंगल. पांडुरंग पुराणिक चिंतोपंत टोळ, इतर मंडळ पातले. कारभारी टोळ चिंतोपंत, सांगती ऐका हो समस्त. हे यतिराज परमेश्वर अवतार, साक्षात सत्यानुभव आम्हा आला. मग पुराणिक करीती पाचारण, की गृहासी लागावे श्री भगवत चरण. मनोमय जाणूनी स्वेच्छे नारायण, पातले पुराणिक सदनी. पांडुरंग पुराणिकांची जाया, मीराबाईने नमिले यतिराया. बाबा सबनीस कर जोडून या, सद्गुरु राया वंदिती. वदती पूर्वी माणिक नगरी, हे सद्दर्शन होऊनी धीपुरी येण्याचे दिधले वचन. ते आजी फलद्रूप झाले शुभ लग्नी संपन्न, प्रकाशले नारायण आद्य गुरु. मग सारुनी स्नान भोजन विधी, निद्रिस्त झाले करुणा निधी. बोलता चलता झाले सायं संधी, फलारासी लाडू करविले. यतिवर्य उठुनी सिंहासनी बैसले, लोक येऊन पाहू लागले. भाविक अभाविक स्तब्धता पावले, दिव्य परमहंस मूर्ती पाहुनी. दर्शनार्थ टोळ अधिक बैसले येऊन, तेव्हा पुराणिक प्रार्थिती यतिवर्या लागून. फल आरासी उठावे कृपा करून, घ्यावे ग्रास दोन यथेप्सित. न कळे जयाचे घटित करणी, ते बैसले पात्रावरी येऊनी. निराबई लवण कोशिंबिरी चटणी, लाडू पात्री वाढीत असे. तेव्हा यती वदती आम्हा दुर्लभ अन्न, म्हणून लाडू ठेविलेस कपटे चोरून. त्यातही अर्धा चुली समीप ठेवून, अर्धाची वाढीसी आम्हासी. सर्वांसमक्ष ऐकून नीरा लाजली, अधोवदन होऊनी त्या काळी. म्हणे अंतरसाक्षी हे चंद्रमौळी, अपराध पोटी घालावे. आणीला सहज अंतर्गताशय, पुराणिकादी सर्वांस वाटले आश्चर्य. हे सर्वज्ञ अखंड ज्ञानसूर्य, भक्त काम कल्पद्रुम विराजती. असो प्रातःकाळी दुसरे दिवशी, चिंतोपंत आणि भाऊ राजजोशी आग्रह करीती यतीश्वरासी यावे गृहासी म्हणून. तेव्हा राजजोशी बुवांचे गृही
गेले यतीत लवलाही, तेथे स्नान भोजनादिक सर्वही, आले आनंद विजयप्रद. चतुर्थ प्रहरी स्वच्छंद व्यवहारी, गेले नृपाच्या गणपती मंदिरी. लोकही पश्चात गेले सत्वरी, कौतुका व लोकनार्थ. नृपवर्यासी यतिवृत्त कळले, नंतर मालोजी भूप आणि दाजी भोसले. श्री गणपतीच्या देवालयी पातले, अर्पिले श्रीफल पुष्पमालादी. मग यतिवर्य श्रीफळ प्रसाद, नृपतीस दिधला संपूर्ण सुखद. स्वकरे पुष्पहार सविनोद, दाजीबाचे गळ्यात घातला. काशाय व्रस्तांचा करुणी बोळा, मालोजी नृपाचे अंगावर फेकिला. प्रथम प्रवेशी अवतार लीला, सुचवणी गेले दिगंबर. नगरवंशीचे जवळ ओट्यावर, जाऊनी बसले अवधूत दिगंबर. तेथे नेऊनी दिले कौपिन वस्त्र, स्वामी समर्थ सद्गुरु ते. अहमद अल्ली रिसालदार त्वरित, येत आला रामचंद्र रंगारी सहित. अग्नीन घालिता चिलमित, गुडगुडी दिधली यती हस्ती. जाणूनी छलक यवनाचे कपट, कौतुक दावेती गुरुश्रेष्ठ. ओढितान फुंकिता घेत अग्निपेट, पाहती नेत्री जन सर्व. यवन अंतरी होनी विस्मित, समर्थांसे घाली दंडवत. म्हणे आपण सिद्ध पुरुष खचित, अन्याय क्षमा करावा. अतिद्रांसी रामा रंगारी पुसे, येथे आपले गणगोत कोण असे. समर्थ वदती येथे पेठेत वसतसे, आप्त अमुचा चोळापा एक. रामचंद्र जाऊनी त्वरित, आणि चोळापासी धरुनी हस्त. देखुनी वदती स्वामीराज अवधूत, कारे मजला ओळखीसी. चोळा तू सुखरूप आहेस काय, कारे भुललासी माय बाप आचार्य. तू रामचंद्र सराफ द्विजतनय, पूर्व भक्त प्रिय आमचा. अक्षय वट वृक्षीचा विहार, विसरलासी मूळ पुरुष दत्तनगर. ऐकोनी उपजला चोळा पूर्व समाचार, साष्टांग नमस्कार करीत असे. जाणूनी समर्थ उपवासी, नेऊनी चोळाप्याने स्वसदनासी. भक्तिपूर्वक घातले भोजनासी, देव भक्त आनंदले. कराय यथार्थ जगदुद्वार, प्रत्यक्ष अवतार दत्त दिगंबर. यती रूपे अवनीवर, स्वेच्छाचारे संचरती. अनेक तीर्थक्षेत्री जाऊन, करुणानव करीती जनासी पावन. अक्कलकोटी स्वेच्छे करून, बसले येऊनी प्रभुराय. सहस्रावधी लोक येती धावून, नित्य जय जयकार समाराधन. मंगलारती उत्साह पुराण कीर्तन, भजन पूजन होत असे. गावी परगावी भव्य अरण्यात, अथवा सदनी मोठ्या मैदानात. टेकडीवरी नदीतीरी कंटकात, किंवा देवळात बैसती. सर्व जातीच्या गृही ओट्यावरी, स्थित होती योगेश्वर स्वेच्छाचारी. ज्या ज्या स्थळी दत्तात्रेय गिरिनारी, श्री गुरुस्वामी विराजती. त्या त्या स्थळी नित्य लोकांची दाटी, या अवतारिक पुरुषांच्याच गोष्टी. कित्येक करविती चरण भेटी, पोटासाठी उघडपणे. असो समर्थांची अखंड कीर्ती, विसारली मंगल शुभदा जगती. मालोजी नृपतीची विशेष अडली भक्ती, परिवारासह प्रभुपदी. अगम्य लीला चमत्कार, अणुनी आल्हादती नारी नर. अक्कलकोट गुरुक्षेत्र माहेर, सर्वांचे विश्रांती स्थळ उदेले. भूपती भोसल्यांचे उत्तम कुल, त्याहीवरी शूर उदार धर्मशील. अक्कलकोटचे अहो भाग्य निर्मल, पूर्ण ब्रह्म केवळ प्रगटले. श्री गुरुदेव दत्त समर्थ स्वामी, सत्ता स्फूर्तित्वे वसती अंतर्यामी. तेची अखिल विश्वाचे कल्याणकामी, धीपुरात प्रगटले. त्या अक्कलकोट नगरी नृपती, गाजले सद्वर्मी शुद्धमती. त्यात मालोजी नृप श्रेष्ठ प्रजापती, परमन्यायी शूरजो. त्या मालोजी नृपास प्रथम दर्शनी, श्रीफल प्रसाद दिधला समर्थानी. आणि स्वकंठीची पुष्पमाला घालूनी, दाजीबांचे कंठी घातली. नंतर नृपासी पुत्र प्राप्त्यर्थ, दाजीबा यतिद्रासी विनवित. व मग समर्थ कृपे पुत्र प्राप्त, शहाजी राजे झाले. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला, अगम्य अर्थक देवादिकाला. भवानवी तारक सर्वत्राला. इति 19मोऽध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी